आपण साबुदाण्याची खिचडी कशी करणार आहोत हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. आपण आता साहित्य बघून घेऊया. आपण 2 वाटी साबुदाणे 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे आता हे भिजलेले आहेत व्यवस्थित. त्यासाठी आपण एक छोटा साईजचा बटाटा बारीक शिलून घेतलेला आहे छोटा. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक नाही करायचा, असं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची. आता आपण यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया. आता आपण हे बटाटे 2 मिनटं फ्राय करून घेऊया आपण थोडेसे. हे पहा आपण आता हे बटाटे असे गोल्डन ब्राऊन होसपर्यंत फ्राय केलेले आहेत. आता आपण हे असेच इथे बाजूला करून घेऊ आणि यामध्ये आता हिरवी मिरची फ्राय करून घेऊया आपण. आता ह्यामध्ये हिरवी मिरची आपली 2 मिनटं फ्राय झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये साबुदाणे टाकून घेऊया. तर ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण हे 2 मिनटं फ्राय करून घेऊया. आपण ह्याला 2 मिनटं एक वाफ काढून घेऊया. हे पहा आता तुम्ही बघू शकता आपली खिचडी किती व्यवस्थितपणे आता फ्राय झाली आहे. आता ही खाण्यासाठी तयार आहे.